कथेचे नाव कॅम्प फायर. कथा तिसरी, हॉरर स्टोरी. विशाल, रिया, रजत आणि अनिता हे एकाच कंपनीमध्ये कामाला होते. त्यांची एकमेकांची चांगलीच मैत्री होती. विशाल आणि रिया हे एकमेकांना डेट पण करत होते. त्यांनी या विकेंडला शहरापासून थोडं दूर एका जंगलात कॅम्पिंग करण्याचे ठरवले. त्यांनी कॅम्पिंगसाठी लागणारे त्यांचे तंबू, ब्लँकेट्स, कपडे तसेच ग्रिल करून खाऊ शकणारे खाद्य, मॅगीसारखे फास्ट फूड आणि ड्रिंक्स पॅक केले. शहरापासून जंगलापर्यंत पोचायला त्यांना 4 ते 5 तास तरी लागले. सूर्य कलाटणीला लागला होता. वाटेत येताना जंगली जनावरांपासून सावध राहा असे सांगणारे बरेच फलक त्यांनी पाहिले, पण ते चौघे साहसासाठी एकदम सज्ज झाले होते. अशा सूचनांनी ते घाबरून न जाता उलट त्यांनी उत्कंठा अजूनच त्यांची वाढली होती. जंगलातल्या एका तलावाजवळ निर्जन ठिकाणी त्यांनी त्यांचे तंबू ठोकले. त्यांनी त्यांची शिबिराची जागा तयार केली. विशाल आणि रजत यांनी लाकडे गोळा करून कॅम्प फायर चालू केले. सोबत आणलेले ग्रिलिंगचे खाद्य मस्त भाजून आणि त्यावर ड्रिंक्सची मजा घेत गप्पा गोष्टी करत रात्र घालवायला त्यांचा बेत होता. रात्र एकदम मजेत चालली होती. खाणे आणि ड्रिंक्स करता करता त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यांनी सोबत आणलेल्या ब्लूटूथ स्पीकरवर त्यांना आवडीची गाणी पण लावली होती. सगळं मजेत चालू असतानाच अचानक त्यांना दुरून एक जनावराचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी घाबरून एकमेकांकडे पाहिले आणि आश्चर्यचकित झाले. त्यांना माहीत नव्हते की तो नक्की कोणाचा आवाज होता. कदाचित एखादा जंगली कुत्रा वगैरे असेल. विशाल सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होता आणि म्हणाला, किंवा लांडगा. रिया थोडी घाबरत म्हणाली, किंवा अस्वल. पंजाचा हावभाव करत रजत थोड्या मिश्किलने म्हणाला, किंवा एखादा राक्षस. अनिता थोड्या गंभीर मुद्रेने म्हणाली. त्यांनी थोडे हास्यविनोद केले आणि आवाजाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. ते गप्पा मारत राहिले आणि खाणे आणि ड्रिंक्स करत राहिले, पण बाजूच्या झाडाझुडपात कोणीतरी आहे ही भावना त्यांना झटकून टाकता आली नाही. अचानक त्यांना आणखीन एक ओरडण्याचा आवाज आला, यावेळी जवळून आणि मोठ्याने. सगळे यावेळी चांगले डचकले. त्यांनी आजूबाजूला पाहिले. त्यांनी आवाज ज्या दिशेने आला त्या दिशेने काही दिसते का हे पाहण्याचाही प्रयत्न केला. रियाने विशालचा हात धरून विचारले, तू ऐकलंस का रे? हो, मी ऐकलं. विशाल टॉर्च पकडत म्हणाला, कदाचित आपण जाऊन बघितले पाहिजे नक्की काय आहे. वेडा आहेस का? रजत म्हणाला, माझ्या मते आपण इथेच थांबले पाहिजे आणि ते जे काही आहे ते निघून जाण्याची वाट पाहावी. ते गेले नाही तर काय, आणि तो जवळ आला तर? त्यांच्यात थोडा वेळ वाद झाला, पण नंतर विशालने प्रकरण एकट्याने हाताळण्याचे ठरवले. तो उठला आणि टॉर्च घेऊन ओरडण्याच्या दिशेने चालू लागला. विशाल थांब. रियाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, एकटा जाऊ नकोस. पण विशालने ऐकले नाही. तो जिज्ञासू आणि धाडशी होता आणि त्याला नेहमी स्वतःला सिद्ध करायचे असायचे. आवाजाच्या मागे लागून तो खोल जंगलात गेला. त्याला लवकरच त्याच्या निर्णयाचा पश्चाताप झाला. कॅम्प फायरपासून दूर गेल्यावर त्याला कळले की तेथे कोणी काळोख आणि शांतता आहे. संकटात आणखीन भर म्हणून त्याची टॉर्च पण अचानक बंद झाली. झाडातून येणाऱ्या चांदण्यांमुळे त्याला थोडाफार उजेड दिसत होता. आता त्या खोल जंगलात तशी किर शांतता होती आणि तो एवढा घाबरला होता की त्याला स्वतःचे हृदयाचा आवाज आणि श्वासोच्छ्वास ऐकू येत होते. त्याला प्रचंड भीती वाटत होती, पण एखाद्या भित्र्या माणसासारखा त्याला परत जायचं नव्हतं. त्याला दाखवून द्यायचं होतं की तिथे कोणी भयानक जनावर वगैरे नसून एखादं खोडकर कुत्र वगैरे आहे. झाडझुडपातून पुढे गेल्यावर मोकळी जागा आहे हे त्याला दिसत होते. तिथेच काही कुत्रे असतील आणि ते आवाज करत असतील असे त्याला वाटले.
पटपट चालत आता त्याला त्या मोकळ्या जागेपर्यंत पोचायचे होते. काही वेळात तो तिथे पोचला, पण तिथे पोचल्यावर त्याला जे दिसले त्यामुळे त्याची दातखिळीच बसली. तो एक भयानक प्राण्यासारखा होता, पण 2 पायांवर उभा होता. पूर्ण अंगावर केस होते, चमकणारे लाल डोळे आणि तीक्ष्ण दात होते. तो लांडगा आणि माणूस यांच्यातील क्रॉस वाटत होता. त्यांच्या हातात हरणाचे रक्ताळलेले शव होते. तो विशालकडे टक लावून पाहत होता. तो एक वेअरवुल्फ होता. विशाल ओरडला, मागे वळला आणि शक्य तितक्या वेगाने कॅम्प साईटकडे पळ सुटला. त्याला आशा होती की त्याचे मित्र अजूनही तिथेच असतील. आगीचा झगमगणारा प्रकाश दिसेपर्यंत तो पराकोटीचे प्रयत्न करत धावत राहिला. तो शिबिराच्या ठिकाणी पोचला, जेथे त्याचे मित्र त्याची वाट पाहत होते. विशालला बघून ते सुखावले, पण त्यांची अवस्था पाहून ते आणखीनच घाबरले. विशाल, का गेला होतास? तुला माहीत आहे का माझी काय अवस्था झाली होती? रिया त्याला मिठी मारत उद्गारली. काय झालं? कुठं होतास? रजतने विचारले. तुला तिथे काय दिसले का? अनिताने विचारले. विशाल थरथरत होता. त्याची छाती भात्यासारखी धडधडत होती. त्याने जे पाहिले ते सांगण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता, पण त्याला व्यवस्थित बोलता येत नव्हते. त्याने फक्त जंगलाकडे बोट दाखवले आणि वेअरवुल्फबद्दल काहीतरी बडबडू लागला. त्याने त्याच्याकडे अविश्वासाने पाहिले आणि त्यांना वाटले की तो विनोद करत आहे, त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला धीर दिला की वेअरवुल्फसारखे काहीही नसते, पण ते चुकीचे होते. ते बोलत असताना त्यांना जंगलातून आणखीन एक ओरडण्याचा आवाज आला. यावेळी स्पष्ट लांडग्याचा ओरडण्याचा आवाज होता. त्यांच्या पाठोपाठ आणखीन एक आवाज आला आणि आणखीन एक. ते प्रचंड घाबरले. काही क्षणात तो वेअरवुल्फ त्यांच्या समोर होता, पण एक नाही तर बरेच, आणि ते त्यांना भक्ष्य करण्याच्या उद्देशानेच आले होते. पळून जाण्याच्या आशेने त्यांनी त्यांच्या कारकडे धाव घेतली, पण त्यांचा वेग खूप कमी होता. काही क्षणातच त्यांच्यावर पंजे आणि दातांनी हल्ला झाला. सगळे संपले. कॅम्प फायर तसाच पेटत राहिला आणि कालांतराने विझला आणि रात्र पुन्हा शांत झाली. तर ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच कथा ऐकायच्या असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.